जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेब यांना मुजरा करून मी शिवख्याता दादासाहेब कोरेकर आज क्षत्रिय कोळी व खंडोजी नाईक जोरकर या वीराची कथा आपल्यापुढे मांडणार आहे. क्षत्रिय कोळी समाज हा महाराष्ट्रभर पसरलेला आपल्याला दिसून येतो आणि या कोळी समाजाचं विभिन्न भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काम आहे. कारण हा एक ऐतिहासिक क्षत्रिय समाज असून याचा उगम हा कोला वंशाशी आपल्याला दिसून येतो. या कोळी समाजाचे 3 भाग येतात. म्हणजे 3 प्रकारचे कोळी आपल्याला पाहायला मिळतात. एक मच्छीमार कोळी म्हणजे सागर किनारी राहणारा आणि मासेमारी करणारा. दुसरा शेतकरी आणि पानकोळी म्हणजे शेती करणारा समाज कोळी समाजातला, आणि पानकोळी म्हणजे पाणी वाहणारा समाज. एकेकाळामध्ये पाणी वाहण्याचं काम हा कोळी समाज करायचा. आणि तिसरा महादेव कोळी म्हणजे महाराष्ट्रातील डोंगर दऱ्यात राहणारा कोळी. अशा प्रकारचे 3 भागामध्ये या कोळ्यांचं वर्णन करता येईल. अर्थात त्यांच्या पोटजाती ज्या आहेत त्या मल्हार कोळी, सोन कोळी, वारी कोळी वगैरे अशा अनेक जाती त्यांच्यामध्ये आहेत. परंतु हा समाज, हा क्षत्रिय समाज, शूर समाज असा गावोगाव आपल्याला पसरलेला दिसून येतो. माझं गाव मुक्काम पोस्ट नावरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील आम्ही पाटीलकीच्या वतनावर असलेलं घराणं आणि त्या शेजारी पाटील वाड्या शेजारी असलेला कोळीवाडा, त्यामुळे आमचा नेहमीच संबंध या कोळी मंडळीशी यायचा. आणि त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये जेव्हा पाण्याची काही सोय नसायची तेव्हा सदाशिव तात्या कोळी गायकवाड हे आमच्याकडं पाणी आणण्याचं काम करायचे. हे पिढ्यानपिढ्या काम त्यांचं चाललेलं असायचं. गावामधले अनेक कोळी बांधव हे पाणी वाहण्याचं काम करायचं, इथे उद्योग करायचे, शेती करायचे. आणि अशा प्रकारे खूप मोठा कोळी समाज हा आमच्या गावात सुद्धा आहे. तेव्हा अशा प्रकारच्या समाजाची माहिती लोकांच्या पुढे यावी म्हणून एक अल्पसा प्रयत्न. आता इतिहास काळामध्ये म्हणजे प्राचीन काळी कोणत्याही सत्ता असो, कोळी हे किल्ल्याचं संरक्षण करण्याचं काम करायचे म्हणून त्यांना कोटवाल असं नाव पडलं. कोटवाल याचा अर्थ किल्ल्याच्या कोट्याचं रक्षण करणारा समाज, आणि हेच आडनाव म्हणून पुढे रूढ झालं. अर्थात जो महादेव कोळी समाज हा डोंगर पायथ्याला राहतो. विशेषतः अहिल्यानगर, नाशिक, पुणे, जुन्नर, आंबेगाव इत्यादी ठिकाणी पाहायला मिळतो. दऱ्याखोऱ्यात आणि विशेषतः भीमाशंकरच्या परिसरात आपल्याला हा समाज पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. कोळी समाजाची 24 कुळे मानले जातात. सागर किनारी जो कोळी समाज बांधव राहतो तो नारळी पौर्णिमा हा सण उत्साहात साजरे करतो. आणि विशेषतः त्याचं काम हे मच्छीमार म्हणून जात आहे. सागराची भरती ओसरली की आपले नाखवे सागरामध्ये घालून मच्छीमारीला हा समाज निघतो आणि त्याच्यावरच त्याची उपजीविका केलेली दिसते. मुंबईच्या सागर किनारी आपल्याला मोठ्या प्रमाणात कोळ्यांची वस्ती दिसते. आणि हा कोळी समाज नारळी पौर्णिमेला सागराला भरती आलेली असती तेव्हा ओहोटी व्हावी म्हणून सोन्याचा नारळी अर्पण करतात. अशा प्रकारची परंपरेमध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये भर घालणारा हा समाज आहे. अर्थात या कोळ्यांची एकेकाळामध्ये राज्य सुद्धा होती. किल्ले जंजिरा भागामध्ये पूर्वी कोळ्यांचं राज्य होतं. परंतु हापसी लोकांनी फसून हा किल्ला कोळ्याकडून जिंकून घेतला आणि पुढे सिद्ध्यांचं राज्य तयार झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला जिंकण्याचा महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी, छत्रपतींनी खूप मोठा प्रयत्न केला, परंतु यश आलं नाही. इतका भक्कम किल्ला, परंतु कोळी बांधवांनी हातून त्यांच्या निसटला आणि पुढे मग हापसी म्हणजे परदेशातून आलेले यवनी आक्रमणकारी यांच्या ताब्यात केला. अर्थात तरी सुद्धा हा समाज त्या भागामध्ये वास्तव्यास होता. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग, सिंधुदुर्ग असे प्रतिकिल्ले बांधले आणि त्यामुळे आगरी कोळी, भंडारी वगैरे कोळी समाजातील लोक
या किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी महाराजांनी नेमले. म्हणजे यांचा उपयोग स्वराज्य कार्यासाठी त्यांनी करून घेतला. अर्थात यांचं वास्तव्य मी महात्मा गांधी विद्यालय खानापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे काही काळ या विद्यालयात सेवेत असताना हा परिसर मी पिंजून काढला आणि त्यावेळेला सिंहगडाच्या डोंगर दऱ्यात हा समाज विसावलेला दिसतो. ज्या डोंगरीच्या कड्यावरून तानाजी मालुसरे किल्ल्यावर गेले, सिंहगडावर किल्ला जिंकण्यासाठी, त्या पायथ्यालाच आपल्याला हा समाज दिसतो. आग्नेयनाथाचं मेट, दोरपतदरा, सिंहगड, तोरणा, पुरंदर, रायरेश्वर इत्यादी डोंगरामध्ये हा समाज विसावलेला दिसतो. विशेषतः दोरपतदऱ्यात कोळ्यांचे नायक खंडोजी नाईक जोरकर यांच्या वाड्याचे अवशेष आढळतात. अर्थात याच्या पाठीमागे सांगण्याची गोष्ट अशी की तानाजीला जेव्हा हा किल्ला जिंकायचा होता, तानाजीला जेव्हा सिंहगड जिंकण्याची जबाबदारी आली, माँसाहेब जिजाऊची इच्छानुसार तानाजी मालुसरे आपले बंधू सूर्याजी मालुसरे आणि शेलारमामा यांना घेऊन निघाला. आणि असं सांगितलं जातं ते गोंधळ्याचा वेश करून तानाजी या कोळीवाड्यात आला आणि कोळीवाड्यात आल्यानंतर त्याने खंडोजी नाईक जोरकर यांची भेट घेतली. अर्थात कोणतरी गोंधळी आला, पळपळत्या नाईकाकडं त्याच्या आईचा फेडायचा आहे नवस, बरा आलाच बाबा बघता आला, फेड नवसा आला, अशा प्रकारचा पोवाडा म्हटलेला मी ऐकला. आणि मग नायकाकडे गेले. खंडोजी नाईक हे कोळ्यांचे प्रमुख होते, नाईक होते. त्यांच्याकडे जाऊन सांगितलं, कोण आलाय बघा बरं, मोठा जाडजोड धिप्पाड असा गोंधळी आलेला आहे. खंडोजी नाईक आले. चौकशी करता कळलं की सुभेदार तानाजी मालुसरे आपल्याला मदतीची हाक देऊ इच्छितात. आणि मग तानाजीने आपल्या येण्याचा हेतू सांगितला. आणि खंडोजी नाईक जोरकर हे कोळ्यांचे नायक होते. त्यावेळेला उदयभानू राठोड किल्ल्यावर होता. रजपूत आणि मोगलांचा किल्लेदार. याला हा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे आले होते. खंडोजी नाईक जोरकर यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं, कारण या किल्ल्याचं संरक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पायथ्याला मेट होते आणि या मेटामध्ये कोळी रखवाली करत होते. या सगळ्या कोळ्यांना सांगितलं की आपल्याला महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना आणि सुभेदार तानाजी मालुसरेंना मदत करायची. आणि खंडोजी नाईकाने सगळ्या कोळ्यांना आज्ञा दिल्यानंतर तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामाला गड घेणं सोपं गेलं. आणि मग डोंगरीच्या कड्यावरून तानाजी मालुसरे, ज्या बाजूला जास्त बंदोबस्त नव्हता, कोळ्यांची वस्ती होती, त्यांनी सांगितलं या गड्यावरून वर जाता आलं तर पहा, भरभर चढून वीर मावळे सरसर जाती किल्ल्यावरी, रणभूमीची नौबत झळेली मराठशाही धन्य करी. आणि या कोळ्यांच्या मदतीने मावळे वर गेले आणि हा किल्ला सर केला. अशा प्रकारची इतिहास सांगतो. या कोळ्यांच्यामुळं सिंहगड किल्ला जिंकताना तानाजी मालुसरेंना खूप मदत झाली. अशा प्रकारची हे कोळी बांधव शूर होते, वीर होते, स्वराज्याचे पाईक होते. आणि आजही सिंहगड आणि परिसरामध्ये, किल्ल्याच्या परिसरामध्ये महाराजांनी त्यांना जमिनी दिल्या पुढच्या काळामध्ये, आणि तिथंच हा समाज विसावला. या समाजामध्ये काही आडनावं जी आहेत ती जोरकर, सुपेकर, दळवी, शिंदे, गायकवाड, सांबरे, लांडे, कोंढावळे, रांजणे, पारधी, मोरे, कारकुड, धोंडगे, गुरव, कोळी, कांगुणे, शिंगाडे, गवारे, करंजकर, पडेर, वाशिलकर, चिवे, गोरे, लांगे, सावंत, आगदावे आणि शेळके अशा आडनावाचा समाज आज प्रगत झालेला आहे. कारण पुढच्या काळामध्ये महादेव कोळे म्हणून त्यांना एक विशेष दर्जा मिळाला आणि नोकऱ्यामध्ये स्थान मिळाल्यामुळे गावोगावचे तरुण आज हुद्द्यावर आहेत, चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या करत आहेत. आणि विशेषतः हा समाज सपाट मैदानी प्रदेशात पूर्वी जेव्हा पाणी वाहण्याचं काम करायचा, लग्न कार्यामध्ये असो, रोजच्या व्यवहारात असो, तो समाजही आज प्रगत होऊन व्यवसायामध्ये आणि शेतीमध्ये आज प्रगत झालेला आपल्याला दिसून येतो. रामनगरला पूर्वी कोळ्यांचं राज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना सुरतेमध्ये प्रवेश करताना या कोळ्यांनी त्यांची अडवणूक केली होती. आपल्या राज्यातून ते जाऊ देणार. महाराजांनी मग त्यावेळेला त्र्यंबकेश्वर मार्गे
आणि गुजरातमधून सुरतेवर हल्ला केला आणि पुढे मग रामनगरचं राज्य हे कोळ्यांचं राज्य मोरोपंत पिंगळ्यांनी जिंकून घेतलं आणि कोळ्यांना तिथून कोळी तिथे जे होते ते इतर ठिकाणी पांगले गेले. परंतु स्वराज्यामध्ये जे जे कोळी सामील होते त्यांना महाराजांनी आपल्यामध्ये सामावून घेतलं, किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी दिली. अशा प्रकारचा हा शूर समाज, या शूर समाजातील ज्या ज्या व्यक्तींनी स्वराज्यासाठी बलिदान केलं त्या सर्वांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.